लेट्स प्लेचा इशारा येतोय. दोन पंच एकीकडे, विवेक पाटील पाहतोय तर दुसरीकडे गंभीर पाटील, परशुराम पाटील. धीरज आपण थोडस साईडला या, विनंती असेल. सामन्याला सुरुवात धावेंचा श्री गणेशा आणि ज्यांच्या एक सुबक मैदान. वेलकम विनायक पाटील साहेब, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील ह्या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण मंचावर येऊन आसन असतावा ही विनंती असेल. ह्या मैदानासाठी तितक्याच एक ही खेळपट्टी आणि जे आउटफील्ड आपण पाहतोय ते एक पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून ह्या मैदानासाठी झाली असे राजेश पाटील अर्थातच काशीराम साहेब पाटील यांच्या माध्यमातून ती पाण्याची व्यवस्था. एका डोकरादेव क्रिकेट क्लब संघासाठी त्यांचा देखील सातत्याने एक मोठी थाप ही खेळाडूंच्या पाठी असते. असं एक गोड असं व्यक्तिमत्व अर्थातच राजेश पाटील काशीराम पाटील साहेब आपलं देखील ह्या स्पर्धेच्या वतीने एक संपूर्णतः डोकरादेव क्रिकेट क्लब संघ आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून एक आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा हलक्यातानं पुश केला जातो आणि आता आमच्या सोबतीनं एक अंडरआर्म क्रिकेट, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण ज्यांना पाहतोय असे नयन कालुष्टे आमचे जवळचे मित्र आहेत. आता सोबतीने एक गोड गायाचा धनी आमच्या सोबतीने मायक्रोफोनवर जोडले जातील. वेलकम नयन कालुष्टे सर. थँक्यू मृदुल सर. तुम्ही स्तुती केली पण ती थोडी जास्त केली, कारण की इतके आपण मोठे नाही आहोत. तर तुम्ही आपल्या गावात आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं शतशः आभारी आहे. आणि शेवटचा चेंडू अनिकेत कांबळे उर्फ चॉक्सी आणि स्ट्राईकला ते म्हणजे बाबू, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार पाहिला आपण. आणि पहिल्या षटकाची अखेर धावसंख्या आहे ती बिनबाद 9. आणि मगासपासून आपण कालपासून पाहतोय की इथे ज्यांनी सहकार्य केलंय या स्पर्धेसाठी त्यांची नावं घेता समालोचक थकत नाही आहेत. याचाच अर्थ आपण पाहू शकतो की या गावाची एकी, एकोपा आणि एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती किती मोठी आहे. आणि यामधूनच गाव मोठा होतो. फक्त एक दुःखाची बाब आहे ती म्हणजे काल DCC संघ या स्पर्धेतून डिस्क्वालिफाय झाला. म्हणजे डिस्क्वालिफाय नाही तर बाहेर गेला, कारण की तो जर संघ आज या स्पर्धेत असता तर आज प्रेक्षकांची गर्दी इतकी झाली असती ना की उभं राहायला जागा मिळाली नसती. आणि आपल्याला नेहमीच आपण अपेक्षा करतो की एका मोठ्या क्राऊड पुढे आपल्याला खेळायला मिळावं. तर आज ती एक खंत असणार आहे की थोडासा क्राऊड कमी पाहायला मिळेल आपल्याला, कारण की DCC संघ या स्पर्धेत बाहेर गेलाय म्हणून. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले ते मनसुरी. आणि प्रत्येक मेंबरने कालपासून आपली भूमिका चोख पार पाडलेली आहे. आणि स्लॉटमध्ये आलेला चेंडू सरळ पाठवलाय बाजूच्या प्लॉटमध्ये, सीमापार चौकार. वळूया डीजेकडे, डीजेला संधी देऊया. येस, थँक्यू डीजे. मगाशी संघाचा भार आपण बाबूला घेताना बघितला होता आणि आता त्या लाईनमध्ये जयू सुद्धा येऊन ठेपलेले आहेत. आतापर्यंत तब्बल 2 चौकार लागलेत, एक बाबूच्या बॅटमधून आणि एक जयूच्या बॅटमधून. आणि मृदुल मेहर हे खूप मोठे फॅन आहेत जीवदानी माऊली संघाचे, आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जी लाली आणि चमक आले ती पाहताच बनते. खंबे पाठीराखी आपण बोलू शकतो त्यांना. आणि कुठल्याही प्रकारची त्यांना मदत असो किंवा सपोर्ट असो तो करण्यामध्ये कधीच ते मागे हटत नाहीत. मृदुल मेहर. आणि हीच सहकार्य फ्युचरमध्ये पण आपण अपेक्षित आहे त्यांच्याकडून. चला मनसुरी, थोडं वेळेचं भान ठेवायचं आहे, कारण की आजचा शेवटचा दिवस आहे. पुढे खूप मोठे मोठे सामने खेळायचे आहेत. दरम्यान पुढील चेंडू
बॅकफुट जाऊन पंच केलं चेंडू पुन्हा एकदा सीमा पार चौकार. कमॉन डीजे. येस थँक्यू डीजे. जयेश बनसोडे याच्याबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपासून काही टुर्नामेंटपासून आपण पाहतोय या खेळाडूला थोडासा फॉर्म त्यांचा हरवला होता. त्या फॉर्मच्या शोधामध्ये ते होते आणि गेल्या नवापूरच्या म्हणजे दत्तगुरू क्रिकेट क्लबच्या टुर्नामेंटपासून त्यांना फॉर्म तो गवसला आहे आणि चांगल्या फॉर्ममध्ये आज पण पहिल्या मॅचमध्ये त्यांना खेळताना बघितलं आपण. आणि बॅकफुट जाऊन कट करण्याचा चेंडू सरळ एज लागून जाते. आणि DCC बिग बॅश लीगचं एक आकर्षण म्हणजे एक्झिबिशन मॅच बरोबर 9 वाजता चालू होणार आहे. बेस्ट ऑफ वसई विरार क्रिकेट बॉक्स क्रिकेट असोसिएशन वर्सेस बेस्ट ऑफ विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशन. आणि दरम्यान पुन्हा एकदा चौकार. आणि दोन्ही संघांमध्ये सगळे एकदम अटॅकिंग आणि ब्लास्टिंग प्लेयर्स असतील कारण की दोन्ही असोसिएशनमधले टॉपचे 11 प्लेयर्स आहेत या दोन्ही संघांमध्ये. त्यामुळे हा सामना जो बघेल त्याचा दिवस सार्थ होईल आजचा. आणि नक्कीच तो सामना बघण्यासाठी इथे तुडुंब गर्दी भरणार आहे. आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 23. जवळजवळ 11.5चा रन रेट गाठला आहे. आणि पंचांचा पॉवर प्लेचा इशारा. पॉवर प्ले नसताना अशी आक्रमक खेळी झाली आहे. आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय होते ते बघायचं आहे कारण की कालपासूनचं जे एक ऑब्झर्वेशन आहे की पॉवर प्लेचं षटक हे सेफ पडतंय. आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आलेले ते म्हणजे मॅन ऑफ द मॅच लास्ट मॅचचे मॅन ऑफ द मॅच सईद शेख. पहिला चेंडू आणि कवश दिशेने मारलेला चेंडू होता परंतु थोडीशी चुकी करताना पाहतोय आपण मनसुरी. त्या चुकीचा फायदा घेतला तो जयू यांनी. आणि धावसंख्येत फक्त 1 निभर आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचले 24. 13 चेंडू 24 धावा आणि आता स्ट्राईकला आहेत बाबू. 7 चेंडू 12 धावा आणि पुन्हा एकदा त्यांचा तो एक एरिया आहे. चला वळूया डीजे कडे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. ते त्यांचा बॅनर पकडूनच खेळतात ते आणि दोघांमध्ये चढाओढ लागले. कोण जास्त धावसंख्या करतंय. ऋतिक 16 वरती आहे आणि जयेश 12 वरती आहेत. आतापर्यंत ऋतिक यांनी तब्बल 3 चौकार ठोकलेत आणि बाबू जयेश यांच्या बॅटमधून 2 चौकार पाहिलेत आपण. आता स्ट्राईकला ते म्हणजे जयेश. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला चेंडू गचाळ क्षेत्ररक्षण सीमा पार. वळूया डीजे कडे. कमॉन डीजे. येस थँक्यू डीजे. एक शेर आहे तो दुसरा सवा शेर आहे. एक तेरी आहे तो एक मेरी आहे. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. जवळजवळ 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. अशीच कामगिरी करायला लागेल आणि CC एसराज वॉरियर संघाला जर या सामन्यामध्ये बनून राहायचंय. पण आता जर बघितलं तर स्कोर ऑलमोस्ट थोडा ओव्हरहेड गेलाय. बॅकफुटला मारला चेंडू पुन्हा एकदा सीमा पार चौकार. वळूया डीजे कडे. येस थँक्यू डीजे. मला तर वाटतं रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच असणार आहे ही कारण की कालपासून आपण जितके सामने बघितले त्या सामन्यांमधील सर्वात महागडं पॉवर प्लेचं षटक म्हणजे हे ठरलंय. तब्बल 15 धावा ठोकून काढल्या आणि टीम टोटलचा पण रेकॉर्ड आता तुटेल असं वाटतंय कारण की आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये 38 धावा झालेल्या आहेत जीवदानी माऊली संघाच्या. आणि चौथ्या षटकातील पहिला चेंडू गुड्डू यांचा निर्धाव चेंडू जयेश बनसोडे यांच्यासाठी. आणि पुन्हा एकदा स्लॉट स्वीप आणि सीमा पार चौकार. कमॉन डीजे. येस थँक्यू डीजे. आणि दोन्ही फलंदाज 10 चेंडू 21 धावा 10 चेंडू 21 धावा. म्हणजे हे समीकरण काय कळत नाहीये. मॅन ऑफ द मॅचची टी-शर्ट दोघांनाही द्यायला लागेल असं वाटतंय जर सामना ते जिंकले तर. पुढील चेंडू जयेश यांचा आणि पुन्हा एकदा आपटून मारलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंतची कामगिरी गुड्डू यांची 3 चेंडू 4 धावा खर्ची पाडल्या आहेत.
चौथा चेंडू जयेश यांना पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू सीमा पार चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. दिवाळीला अजूनही 5-6 महिने बाकी आहेत, पण दिवाळीच्या फटाक्यांची टेस्टिंग आता चालू आहे. जयेश बनसोडे जवळपास मला तरी वाटतं आतापर्यंत त्यांनी एक 4 चौकार ठोकलेत. 5 चौकार सॉरी. 25 धावांमध्ये 20 धावा त्यांनी चौकारांनी मारलेल्या आहेत. 12 चेंडू 25. पुन्हा एकदा बॅकफुटला मारण्याचा चेंडू आणि झेल बाद. अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. चला वळूया, संधी देऊया डीजेला. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आणि शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी आले ते अक्की आकाश. फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. आणि हे काय थोडे कन्फ्यूज होते कुठे फेकू, स्ट्रायकर एंड नॉन स्ट्रायकर एंड. आणि अशा प्रकारे फायदा घेतला त्यांनी बॅट्समननी. आणि धावसंख्येत फक्त 1 निभर आणि धावसंख्येत जाऊन पोहोचले 4 षटकाच्या अखेरीस 47. आणि आव्हान आहे ते म्हणजे 48. जवळजवळ 12ची सरासरी गाठायला लागेल. चला इनिंग ब्रेकमध्ये वळूया डीजेकडे, कारण की डीजे पण गरम झालेत. अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50. अशी आहे हो त्याच्यात कला. और झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन. वसई विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने भारतीय जनता पार्टी आयोजित डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बिग बॅश लीग ला लाभलेले स्पॉन्सर्स आहेत आकाश पाटील, स्वयं मेहर, अंकुर पाटील, आदर्श पाटील. चला दरम्यान पुढील मॅचच्या टॉससाठी यायचं आहे. प्लेयर्स संघ आणि साई कृपा अर्नाळा संघ. चला या मॅचच्या टॉससाठी मी धीरज तांडेल यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे. चला दोन्ही संघांनी त्वरित यायचं आहे मंचावर. प्लेयर्स SP आणि साईकृपा अर्नाळा. दरम्यान सेकंड इनिंगला सुरुवात होते. जवळजवळ 12ची सरासरी गाठायची आहे. रिक्वायर्ड रेट आहे 12चा. सईद जयेशची बॅट घेऊन उतरलेत. सुपरस्टिशियस आहेत ते. थोडं सुपरस्टिशन आणले त्यांनी क्रिकेटमध्ये. त्यांनी या बॅटनी मारले तर मी सुद्धा मारू शकतो. चला क्रॉस द फिंगर्स अँड होप फॉर द बेस्ट. दरम्यान पहिला चेंडू बाबू यांचा. एक चांगलेच ऑलराऊंडर आहेत. हो बॅकफूट लावून सोडलेला चेंडू आणि इनिंगची सुरुवात झाली ती स्वैर मार्यानी. अवांतर धावसंख्येने भर आणि संघाचा श्रीगणेशा होतोय. हो देव तारी त्याला कोण मारी. नशीब याला बोलतात नशीब. चेंडू अंगाला अडला आणि सरळ जातोय बॉलरकडे. निर्धाव चेंडू. दरम्यान दुसरा चेंडू बॅकफुट लावून मारलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण संतोष यादव यांचा आणि धावची गडी बाद. चला वळूया डीजेकडे. कमॉन डीजे. चला धीरज तांडेल यांनी यायचंय टॉस करण्यासाठी. पुढील सामना 2 लुजर संघांमध्ये असेल. डू ऑर डायचा मुकाबला. यामध्ये जो संघ विजयी होईल तो या चालू असलेल्या सामन्यातील लुजर टीम बरोबर तो 2 हात करेल आणि विनर संघ डायरेक्ट क्वालिफाय होईल सुपर 8 मध्ये. आणि चॉक्सी यांनी आपलं खातं उघडलंय. धावसंख्येत 1 निभर आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 3 चेंडूच्या अखेरीस 1 गडी बाद. आणि साईकृपा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. नाही अच्छा प्लेयर्स संघाने जिंकलेला आहे.
आणि सुंदर क्षेत्ररक्षण. बघा जेव्हा स्कोर बोर्डवरती धावा असतात ना तेव्हा फिल्डिंग आपोआप होते आणि टीमचा मोराल सुद्धा ऑटोमॅटिकली अप होतो. निर्धाव चेंडू आणि खूपच फ्लायटेड चेंडू होता. पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडू. सरफराज आतापर्यंत 2 चेंडू खेळलेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत त्यांनी. शेवटचा चेंडू बॅकफुट लावून पंच केलं चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण जयेश बनसोडे यांचं. आपल्या संघासाठी वाघाचा वाटा उचलतायत ते. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 1-3. चला ओव्हर ब्रेक मध्ये वळूया डीजे कडे. कमॉन डीजे. तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा, जशी तू माझी हरची अन मी ग तुझा परशा. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या, नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय? खतरे की घंटी म्हणजेच पॉवर प्ले. आणि पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे निखिल. पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहेत. पहिला चेंडू सरफराज यांना शॉर्ट पिच हाताळलेला चेंडू सीमा पार चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. अशीच आक्रमक खेळी खेळायला लागेल सरफराजला जर आपल्या संघाला क्वालिफाय करायचं असेल तर. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू होता परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलंय आणि निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या अजूनही स्थिरावली ती म्हणजे 1-7 या धावसंख्येवरती. ओ आणि गडी बाद. बॉलर्स बॅक चेंडू मारत होता. चला आग्र्यांची सांगा आग्र्यांची सर कुणाला ती येईल, आग्र्यांची सांगा आग्र्यांची सर. येस थँक्यू डीजे. इथे प्रत्येक चेंडूवरती डीजेला चान्स मिळतोय म्हणजे काही ना काहीतरी होतंय. एकतर बाउंड्री लागते किंवा विकेट जाते. निर्धाव चेंडू. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये सर्वात बिझी माणूस असेल तो म्हणजे डीजे मॅन. हो बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ जातोय तो म्हणजे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू बॅकफुटला मारला चेंडू आणि सीमा पार चौकार. कमॉन डीजे. आग्र्यांची सांगा आग्र्यांची सर कुणाला ती येईल. अरे आमच्याशी भिडायची ताकद या तख्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. भावा दोस्ती केली तर जीव देईल. येस थँक्यू डीजे. धावसंख्या ती म्हणजे 2-11. 11 धावसंख्येमध्ये 2 चौकार ठोकलेत म्हणजे जवळजवळ 2 चौकार आणि 3 सिंगल म्हणजे 5 चेंडू. जवळजवळ 7 चेंडू निर्धाव हाताळलेत म्हणजे बॉलरचं पण कौतुक करावं तितकं कमी आहे. आणि हो चांगलाच फटका होता परंतु नशीब खराब होतं. डायरेक्ट चेंडू गेला फिल्डरकडे. निर्धाव चेंडू आणि चॉक्सी त्यांची लेग साईड खूप स्ट्रॉंग आहे आणि आता 200च्या स्ट्राईक रेटनी 4 धावा ठोकल्या आहेत त्या म्हणजे मनसुरी यांनी. आता ते स्ट्राईकला आहेत. फुल टॉस चेंडू होता आणि बाप रे खूपच जोरदार शॉट मारला होता परंतु पुन्हा एकदा डायरेक्ट चेंडू गेला फिल्डरकडे. निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा गडी बाद होता वाचलेला आहे म्हणजे त्यांनी ते आत्महत्या करायला गेले होते पण ह्यांनीच गळ टाकून त्यांना विहिरीतून बाहेर काढलंय. आणि आज करिअर बेस्ट मारणार आहेत मनसुरी. दुसरा चौकार. फक्त ते चौकारांमध्ये डील करतायत. तोही बोलतात सिंगल बिंगल घेणार नाही. ते लहान काम आम्ही करत नाहीत. बडाई काम करता हूं आणि बोल्ड. चला बोलूया डीजे कडे. थँक्यू डीजे. आणि आपण पाहू शकता एक उभरता सितारा नयन कालुष्टे क्रिकेट खेळून थकलेत. आता कॉमेंट्रीमध्ये आजमावत आहेत. कुठेतरी चालू दे. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता चेंडू. स्वीप मारण्याचा प्रयत्न. सीमापार षटकार. गडी बाद होतोय. पुन्हा एकदा वळूया डीजे कडे. कमॉन डीजे. पोरी सहबेस लंकेस्ती सहबेस. थँक्यू डीजे. पुढील फलंदाज बहुतेक आज सगळ्यांना बॅटिंग मिळणार आहे. बॅकफुट जाऊन पंच केलेला चेंडू. पुन्हा एकदा संतोष यादव एकदम निर्दयी खेळ खेळतायत. दया माया अजिबात नाहीये त्यांना जीवदानी मौली संघाला. थोडा तो तरस खाओ बच्चो पे.
अजून एक गडी बाद. डीजे मॅड आहे, बघतो की मला अजून ऑर्डर का नाही आली आहे. कमॉन डीजे. होती ती पोरी दिस हो बेस लम लम केसती नच हो बेस येस थँक्यू डीजे. जयेश बनसोडे पुढील चेंडू. आणि आता ते बोलतात की नाही, आता डीजेला चान्स मी देणार नाही अजिबात, काही झालं तरी पण. चला पुढील दोन्ही संघांनी तयार राहायचंय. आपले जी काही रणनीती आखायची आहे त्याबरोबर. आणि झेल सोडलेला आहे नाखुश जयेश आपल्या कीपरवरती. पुढील चेंडू बॅकफुटला मारण्याचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, कळत नाही ऑफ स्पिन आहे की लेग स्पिन आहे. आणि शेवटचा चेंडू जवळजवळ औपचारिकता, एक चेंडू 31 धावा आणि पुन्हा एकदा गडी बाद. चला विजयी संघाचे अभिनंदन आणि पराजित झालेल्या संघाचे खूप खूप कौतुक. चला पुढील दोन्ही संघांनी तयार राहायचंय. चला इनिंग ब्रेकमध्ये, मॅच ब्रेकमध्ये वळूया डीजेकडे. काहीतरी नवीन असेल त्यांच्याकडे. आल्या ग बाया